निर्णय घेत आहेत. नाही, अगदी आजचा दिवस अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु आता अंतिम सामन्यामध्ये तुम्ही कसं क्रिकेट खेळता याकडे सर्वांचं लक्ष आहे. पूर्ण दिवसभर तुम्ही किती सिक्सेस मारल्यात, किती फोर मारल्यात, किती विकेट्स घेतल्यात, त्याला महत्त्व नाही आहे. या महत्त्वाच्या अंतिम लढतीमध्ये आता तुम्ही कसं खेळताय त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. बरोबर. अंदाजीबद्दल नाही, अगदी चांगली बॅटिंग सौरभने केलेली आहे संपूर्ण दिवसामध्ये. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या विरोधात झाली आणि जे खराब चेंडू पडले त्याचा अगदी त्यांना समाचार खरपूसपणे घेतलाय. आता पाहूया या शेवटच्या मॅचमध्ये या लढतीमध्ये कसं खेळेल. आणि मॅक्झिमम आजच्या दिवसात आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज जर आपण पाहिलं तर सौरभच्या नावे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिल्यात. आता पाहूया या शेवटच्या मॅचमध्ये त्याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. जबरदस्त एक एक जबरदस्त नक्कीच राहुल पाटील यांच्याकडनं प्रति षटकार प्रति विकेट करता 100 रुपयांचं पारितोषिक हे जाहीर ऑलरेडी केलेलं आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हिअर वी गो विथ द फायनल मॅच. या पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार तेजस. अगदी चांगला बॉल पहिला चेंडू पाहायला मिळालेला आहे. मैदानी लगत हा चेंडू जातोय. ते मात्र आजचा दिवस मात्र आपण अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये पाहिलात आणि पुन्हा एकदा पूर्ण वर्षभर होळीची या धुलीवंदनाची वाट पाहावी लागेल. नक्कीच मारण्यात एक्सपर्ट असलेला उत्तुंग षटकारांचा बादशाह सौरभ पाटील. अगदी चांगली बॅटिंग त्यांना आजच्या दिवसामध्ये केलेली आहे, परंतु या अंतिम लढतीमध्ये शेवटच्या लढतीमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट तो आता खेळ. क्रिस गेल प्रमाणे आजच्या दिवसात त्यांना अगदी उंच उंच असे षटकार ठोकलेले आहेत. आता पाहूया तेजस त्याच्या विरोधामध्ये रणनीती काय आखतोय ते आता पाहणं गरजेचं आहे. पॉईंटचा फिल्डर त्यांना तैनात केलाय. कव्हरचा फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ 30 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं आपण पाहतायत. 30 सर्कलच्या बाहेर सजवलंय सौरभच्या विरोधामध्ये. चला जास्त वेळ तेजस घेऊ नका. वी डोंट हॅव मोर टाइम. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर चांगला आहे. फटका फसतोय की काय, परंतु अगदी चांगला यावेळेला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डरचा पाहायला मिळालं. चांगला स्टॉप चेंडूला अडवलं. एकच रन तिथे पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकला चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. चेंडू झालेल्या आहेत आतापर्यंत या षटकातील 2 धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 2. 2 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेजस तयार. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय अक्षय. टॉस बॉल होता. मैदानी लगत चेंडूला खेळून काढलं. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय लॉंग ऑनच्या दिशेला फॉर्मलिंग तिथे झालं फिल्डरचं, परंतु एकच धाव तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे फलकावरती.
इथे मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. प्राइसलेस विकेट तेजस मिळवून देतोय. इथे लागतोय बिग ब्लो. मोठा धक्का. सौरभ गॉन बॅक टू द डगआउट. एक मोठा या ठिकाणी पण पाहिलं राहुल पाटील यांनी प्राइस अनाऊन्स केलं होतं. प्रति विकेट करता 100 रुपये आणि इथे मात्र 100 रुपयांचं पारितोषिक राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाते तेजसला. काय जबरदस्त चांगला चेंडू टाकला होता. फुलर लेनचा जरूर चेंडू होता परंतु एक मोह त्यांनी मात्र दिला होता आणि त्या मोहामध्ये मात्र आपण पाहिलं अडकले सौरभ. अगदी चांगला झेल टिपला गेला. जयनाथ सर आपण पाहिलं तर संध्याकाळचा आता 17 आहे. हवेचा फ्लो देखील थांबलाय आणि त्याच्याचमुळे हा चेंडू देखील आपण पाहिलं हवेमध्ये वरती थांबला गेला आणि अगदी चांगला झेल हा टिपला गेलाय. प्लीज सेकंड इनिंग देखील आपल्याला खेळवायची आहे. जास्त टाइम स्पेंड करू नका. काय जबरदस्त गोलंदाजी. दाहकता बेहकता भेदकता ही सर्व काही पाहायला मिळाली आहे. लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट ऑन हॅट्रिक वरती आहे तेजस. फायनलचं महत्व मात्र तेजसने जाणलं आणि काय जबरदस्त गोलंदाजी करताना तेजस दिसलाय सध्या आतापर्यंत. जय राऊत नव्यानं दाखल झालेला आहे क्रीज वरती. काय जबरदस्त गोलंदाजी ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज. हॅट्रिक साध्य केली जाईल का? विकेट हॅट्रिक जर घेतली तर तन्मय यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहूया ऑन हॅट्रिक बॉल. इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. गॅप मध्ये चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद. चला स्पीडअप करा. नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. 6:35 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 7. हर्ष राऊत सज्ज होतोय. चला फिल्डिंग टीम जास्त टाइम स्पेंड करू नका विनंती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती हर्ष. हर्ष राऊतला प्रत्येक वाईट साठी 100 रुपये. नक्कीच एक मोटिवेशन दिलं जात आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र बॅकफुटला गेलेले आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या रिझनला चेंडू जातोय. एक धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि तिथे चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. अगदी चांगला फटका होता. फिल्डर मात्र चेंडू घेऊन सीमा रेषेच्या पलीकडे गेला आणि 4 धावा तिथे मिळाल्या आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या झाली आहे फलकावरती 11. ओहो या वेळेला चांगला फटका मिड विकेट रिजनला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार.
घेऊ या षटकाराकरता राहुलजी पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अक्षय क्या जबरदस्त फटका होता, पॉवर पॅक पॉवर हिटिंग इथे पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे 17. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडूला पाहायला मिळालं, खेळूत काढलेला आहे. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न जय करताना दिसतोय, परंतु एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. काय म्हणाल जयनाथ सर, पहिलं या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर ही एकेरी धाव पाहायला मिळाली आहे. हॅलो हॅलो चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि उभारता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहे. अगदी बरोबर म्हणालात आणि ते प्रयत्न करायला हवेत आणि ते केलेत देखील. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या ओव्हरमध्ये केली आहे. 11 धावा आतापर्यंत मोजल्या गेलेल्या आहेत आणि पॉवर पॅक बॅटिंग खास करून आपण अक्षयचा उल्लेख करायला हवा. जय फेस करतो षटकातील पुढचा बॉल, हळवारपणे खेळलाय, खराब फिल्डिंग, 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे आहे आणि यावेळेला मात्र प्रयत्न करताना विकेटचं पतन, रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सूर्यास्ताची ही दृश्य पाटील्स नेटवर्कच्या मेगा स्क्रीनवरती अतिशय सुंदर अप्रतिम कॅमेरा वर्क हे पाहायला मिळतंय. उत्सव हे कॅमेरामन आहेत. आणि स्वप्नीलच्या पहिल्या चांगल्या फटक्याची निवड इथे पाहायला मिळते. प्रॉपर शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं अक्षय म्हात्रेचे बॅटमननं. काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय, अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय. अटॅकिंग अप्रोच त्यांना मात्र स्वीकारलाय. 7 चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेत, 17 वरती नाबाद अक्षय म्हात्रे आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज स्वप्नील पाटील तयार. बॅकफुटला गेलेला आहे, फटका तर चांगला आहे परंतु फिल्डरने अगदी चांगली किमया साध्य केली. विकेटचं झालं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. तुषार स्ट्राईक एंडला पाहतोय.
नितेशने जर षटकार मारला तर तन्मय यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आणि रिंकेश यांच्याकडनं 100चं पारितोषिक, परंतु यावेळेला मात्र फटका फसतोय. इथे मात्र झेल तेजसकडनं सुटला जातोय. 2 रन या कंप्लीट केल्यात आणि या 2 धावांनी तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु यश काही मिळालं नाही आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट गेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे फलकावरती 27-28चं लक्ष समोर ठेवण्यात आलं. चला साई गणेश 11 फिल्डिंग करायची आहे. बॅड लाईटला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या बॅटिंग टीम. आपण देखील आपले 2 सलामीवीर फलंदाज त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. आपण पाहत आहात मेगा फायनल महामुकाबला अंतिम लढत हरणवाडी प्रीमियर लीग 2025ची. एक इनिंग आपण पाहिली, 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली 27 झाली. 28चं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलं आहे. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. हर्षने जर या सामन्यामध्ये षटकार ठोकला तर यज्ञेश राऊत तर्फे 100 रुपयाचं रोख पारितोषिक. हर्षसाठी बक्षिसांची लयलूट आहे. मात्र या सामन्यामध्ये बेजबाबदार फटका मारून आउट होण्यापेक्षा सामन्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आहे अक्षय, ज्याने फलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवली या अंतिम सामन्यामध्ये. तोच आलाय पहिल्या षटकासाठी. 3 षटकं 28चं आव्हान सामोरा जाईल तो हर्ष. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, लॉंग लेगच्या मारेच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्सने 4 धावांसाठी चौकार. बक्षीस लागू झालेलं आहे हर्षसाठी. चौकार षटकारांसाठी. चौकार मारो षटकार मारो और 100 रुपये का इनाम जीतो. तन्मय तर्फे हे बक्षीस लावलेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून एक आक्रमक इरादा स्पष्ट केला. या अंतिम ट्रॉफीवर आमचंच नाव कोरलं जाणार आहे याची जणू काही त्याने मोहर उमटवलेली आहे या चौकाराने. बघूया अक्षय जाते दुसरा चेंडू घेऊन, तो म्हणजे पुन्हा एकदा हर्षसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक सौरभ उरलेली कामगिरी करतोय पार. एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल अक्षयसाठी. चेंडू जातोय निर्धाव. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आणि खात्यामध्ये धावा आहेत, चेंडू आहेत ते म्हणजे 16 चेंडू. इथे मात्र जबरदस्त पद्धतीने खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पोहोचलेला आहे. तिकडे चिराग मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे स्ट्राईक चेंज होतंय. तेजस येतोय स्ट्राईक एला एंडला आणि धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 5. 28 धाव्यांचा हा पाठलाग होतोय आणि आता हे अंतिम सत्र आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे. अगदी अंधाराचं वातावरण हळूहळू या मैदानावर होत आहे आणि त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळा आणि जास्तीत जास्त सामन्यामध्ये वेळ द्या. पुढचा चेंडू तेजससाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा एकदा चिराग थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये गफलत होते आणि त्याचा दंड भोगावा लागतोय. एक
बोनस रूपाने दुसरी धाव मिळते आणि या 2 धावेची धावसंख्या 7 वर पोहोचते. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठलाही मोठा फटका या आतापर्यंत आला नाही. पहिला चेंडू चौकार सोडला तर त्यानंतर हा 5वा चेंडू मात्र अप्रतिम हाताळला गेला आहे. फलंदाजाला चकवून गेलेला चेंडू यष्टीरक्षक सौरभ याने पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 7 धावांवर. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर सीमारेषेच्या दिशेने. डीपमध्ये चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यानच्या काळात 2 धावा पळून काढण्यात यश मिळतंय. धावसंख्या पोहोचते 9 धावांवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पटापट घाई करायची आहे. दुसरं षटक सौरभ घेऊन येतोय. इथे हर्ष मात्र बॅट चेंज करतोय. कदाचित चला वेळ न दवडता दुसऱ्या षटकाला प्रारंभ करायचा आहे हर्षसाठी. जर आपण वेळ दवडला तर ते आपल्यासाठीच धोकादायक आहे, कारण या मैदानावर अंधाराचं सावट पसरलं जात आहे आणि आपण हा वेळ अजिबात वाया घालवू नका. सौरभ येतोय दुसरा षटक घेऊन. आता 12 चेंडू. बारा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. बघूया हे महत्वाचं निर्णायक षटक ठरणार आहे. हर्ष सौरभसाठी अप्रतिम. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय, मात्र धावबाद करण्याची कुठलीही संधी त्याने घेतली नाही, कारण त्याला माहिती आहे ओव्हर थ्रो झाला तर एक्स्ट्रा 1 ते 2 धावा मिळाल्या असत्या त्या गौरीमाता 11 संघाला. इथे एकेरी धावाने समाधान मानावं लागतंय गौरीमाता संघाला. धावसंख्या पोहोचते 10 वर. आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे आणि 11 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूवर नजर असेल. अप्रतिम चेंडू. ऑप्स्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. तेजस चकतोय आणि सौरभ इथे एक चांगला चेंडू टाकतोय आणि आत्मविश्वास निर्माण करतोय. फलंदाजीमध्ये थोडासा अपयशी ठरलेला आहे. गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली करेल. तिसरा चेंडू तेजससाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र अगदी सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू यष्टीरक्षक अक्षयच्या हातामध्ये अलगदपणे विसावलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर आता मात्र गौरीमाता 11 संघाच्या चमूमध्ये खळबळ माजली असेल, कारण मोठे फटके येण्याची गरज आहे. इथे मात्र बॅटची कडा आणि अक्षयच्या हातात ही कट सोपलेली आहे आणि इथे गड्याचं पतन होतंय ते तेजसच्या रूपानं. वेळ वाचवायचा आहे. अंधाराचा सावट मैदानावर पसरत चाललेला आहे. नवीन फलंदाज जातोय स्वप्नील. मॅन ऑफ द डे. आज गोलंदाजी फलंदाजी सगळ्या बाबतीत चांगलं प्रदर्शन करणारा हा खेळाडू येतोय आणि त्याच्यासमोर समीकरण आहे 8 चेंडू आणि 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान आत्ता शिल्लक आहे या सामन्यामधील. सौरभला आता शेवटच्या 2 चेंडूमध्ये आता काय कमाल करते बघूया सौरभ. प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण जर असं बदलत राहिलं तर नक्कीच वेळ दौडत जाईल. त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. सौरभला विनंती असेल की कृपया फिल्डिंगसाठी इतका वेळ घेऊ नका. जे काही असतील तुमचे सापळे ते आधीच रचून घ्या. 5वा चेंडू स्वप्नीलसाठी. सौरभ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अक्षय कोणतीही चुकी न करता बाद होतोय. स्वप्नील
गौरीमाता 11 संघाला पाठोपाठ हादरे बसत आहेत आणि एक महत्त्वाचा खेळाडू पहिल्या चेंडूवर बाद होऊन निराश होऊन परतत आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय. लालचंद पाटील नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आता लालचंद याला नक्कीच मोठे फटके मारावे लागणार आहेत. सौरभ याने मात्र कुठलीच मोठी फटके मारण्याची संधी दिली नाही ती प्रतिपक्षातील फलंदाजांना आणि बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. हॅट्रिकसाठी संधी असेल. बघूया हॅट्रिक मिळते की नाही सौरभला. इथे मोठा फटका. चेंडू येते लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. कुठलीही धाव त्यांनी काढलेली नाही आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एक तर आपण 3 षटकार मारून हा सामना जिंकू शकतात, नाहीतर 5 चौकार ठोकू शकतात. मात्र कठीण परिस्थिती आहे. मात्र अशक्य असं काही नाही या क्रिकेटमध्ये. गोलंदाजी मार्कवर येतोय तुषार किणी. अगदी निर्णायक षटक या सिरीजसाठी चमचमणाऱ्या या ट्रॉफीसाठी महत्त्वाचं असणारं षटक घेऊन येतोय तुषार किणी आणि सामोरा असेल तो हर्ष. जी काही अपेक्षा आहे ती हर्षच्या फलंदाजीमध्ये आहे. बघूया आज हिरो बनण्याचा एक मौका आहे हर्षला. आधी पण चांगली कामगिरी केली आहे, आता पण चांगली करावी कामगिरी तुषार किणी. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बघूया 3 षटकार की 5 चौकार. पहिला चेंडू आणि इथे मोठा फटका लॉंग लेगच्या दिशेने आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक त्यांनी ठेवलेला होता. महत्वाच्या जागेवर गडी होतोय बाद आणि गौरी माता संघाच्या अपेक्षा इथे भंग पावलेल्या. मुझे पहचानो कहां से आया मैं कौन. नेक्स्ट बॅट्समन पटपट जायचं आहे. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या दिशेने आगेकूच करतोय. खरोखर एक मोठा फटका आपण पाहिला होता, मात्र अचूकरित्या तिथे क्षेत्ररक्षक लावला होता साई गणेश 11 संघाने. कर्णधाराला मानावं लागेल. अगदी महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी प्लेअर लावला होता आणि महत्त्वाची मोक्याची जागा होती हर्षच्या बॅटिंगमधली, ती त्यांनी हेरली होती. जबरदस्त. कर्णधाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एकमेव फलंदाज होता हर्ष जो ही मॅच जिंकून देऊ शकणार होता. आता बघूया मयूर काय करतोय. 5 चेंडू 18 धावांचं आव्हान. 5 चेंडू 17 धावा. इथे मात्र चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1च धाव मिळते. या सामन्यामधली जी मजा आहे ती प्रत्येक चेंडूनंतर थोडीशी कमी होत चाललेली आहे, कारण आता धावसंख्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावा ह्या फटकावायच्या आहेत. म्हणजे 4 चेंडू आणि 4 चौकार मारावेच लागणार आहेत. प्रति चेंडू 4 धावा असं हे समीकरण आहे. खूप कठीण समीकरण आहे. मात्र लालचंदसाठी शुभेच्छा असतील. बघूया हिरो बनण्याची संधी आहे. चेंडू मात्र इथे सुरेखरित्या हाताळला जातोय तुषारद्वारे. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र बिकट समीकरण होत चाललेलं आहे. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अप्रतिम साई गणेश 11 संघ खूप चांगली कामगिरी करतोय. अंतिम सामन्यामध्ये सौरभ सारखा जबरदस्त खेळाडू अगदी 1 धावांवर परतला असताना सुद्धा नंतरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती आणि इथे गोलंदाजी सुद्धा अप्रतिमरित्या हाताळली जाते. चौथा चेंडू लालचंदसाठी आणि इथे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. गडी होतोय बाद.
आणि राहुल तुषारसाठी राहुल पाटील तर्फे 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे या गडीसाठी. नवीन फलंदाज विराज जातोय. आता मात्र खूपच कठीण परिस्थिती आहे. अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. चेंडू जातोय निर्धाव आणि इथे औपचारिकता बाकी आहे आणि साई गणेश 11 संघाने चमचमणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव हळूहळू कोरलेलं आहे. आता औपचारिकता शिल्लक आहे एका चेंडूची आणि जल्लोष होणार आहे जिंकणाऱ्या संघाचा आणि उपविजेत्या संघाचा देखील. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव आणि या अंतिम सामन्यात मजल मारली आहे साई गणेश 11 संघाने.